भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। झालेल्या हल्ल्यानंतर आता विलास पाटलांकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। महापालिका निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांची मुलं एकमेकांच्या विरोधात उभी ठाकलेली होती आणि त्याचमुळे हा हल्ला झाल्याचा आरोप विलास पाटील यांनी केलेला आहे। काल त्यांनी एका कार्यकर्त्याची वडापावची गाडी गरीबाची तोडली। आज दोन कार्यकर्त्यांना मारलं। आज आम्ही आमच्या ऑफिसला बसले असता 400-500 लोक घेऊन येऊन पोलिसांना धक्काधुक्की, पोलिसांना मारहाण करून तो घुसला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। ही व्हिडिओ आहे, तुम्हाला दिसते व्हिडिओ आहे त्याची। तो किती पण खोटा बोलून हे करत असेल तर चालणार नाही। पोलिसांना धक्काधुक्की करून पोलिसांना 2-4 कार्यकर्त्यांना मारला, दगडांनी मारलं, त्यांच्याकडे हत्यार होते, हत्यारांनी मारलंय, त्यांनी मारहाण केले इथे बसलेल्या कार्यकर्त्यांनी। आता पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल काय, पोलीस कारवाई करतील। पुढचं काय, पोलिसांना कारवाई करायची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।